अहिंसा परमो धर्म हा आणि जगा आणि जगू द्या ही दोन मूल्य ज्या धर्मामध्ये जोपासली जातात त्या धर्मियांच्या कार्यक्रमामध्ये आत्मनिर्भर जैन अभियान या उपक्रमाला या ठिकाणी सामील होण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या जिल्ह्यातले श्री ललित गांधी यांचा खूप मोठा आभारी आहे. आणि ललित गांधी म्हणाले की मला हिंदी येत नाही, मग हिंदी चांगलं मला येतं, पण ज्या योजना आहेत त्या मी योजना इंग्लिशमध्ये शिकलो आहे आणि त्या योजनांचं जे बायफर्गेशन आहे ते मला हिंदीमध्ये व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून मी हिंदीमध्ये न बोलता मी मराठीमध्ये योजना मी तुम्हाला सांगेन. या ठिकाणी साधूजी आहेत, ललित गांधी आहेत, AIJMFचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये जे भंडारी साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी एक थोडासा टच या ठिकाणी ह्या योजनांना करायचा प्रयत्न केलेला आहे. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की भंडारी साहेब तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले ते एक हिमनगाचं टोक आहे, त्याच्या खाली अजून प्रचंड मोठं आहे, ते तुम्ही कधी बघितलंच नाही आहे आणि हा फार मोठा ड्रॉबॅक ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ड्रॉबॅक काढायचं कामच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. माझी ओळख करून देतो, मी संजय पाटील, मी कोल्हापूरचा आहे. डिजिटल ग्रामीण सेवा ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर मी स्टेट हेड म्हणून काम करतो आणि माझ्या कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये मी ललित गांधींना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, त्या ठिकाणी ते आले होते आणि त्यानंतर मग त्यांनी मला वाटत होतं की ललित गांधी सर ह्या संपूर्ण मिशन डिजिटल इंडिया उपक्रमामध्ये एक साधारण 2 महिन्यांनी सहभागी होतील असे माझे एक तार्किक होतं, पण ललित गांधी साहेबांनी अगदी 1-2 दिवसामध्ये आम्हाला परत बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आमचं पुण्याला एक त्या ठिकाणी वर्कशॉप आहे आत्मनिर्भर जय समाज किंवा जैन अभियान या अंतर्गत आणि तुम्ही या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मी त्यांना लगेच होकार दिला. माझ्यासोबत एक 5 माझे या ठिकाणी कर्मचारी त्यांना घेऊन आलो आहे. सगळं या लॅपटॉपसोबत आमची टीम तयार आहे आणि नुसतं या ठिकाणी वर्कशॉपचा उपयोग नाही, पण वर्कशॉपमध्ये जी योजना मी तुम्हाला सांगणार आहे ती योजना लॉन्च होते, त्याचा रिझल्ट ह्या क्षणी येतो हे मला या ठिकाणी दाखवायचं आहे. मगाशी ते मामा बोलले इथले की एवढं इझी अप्लाय होत नाही आहे आणि एवढं म्हणजे त्याला निकाल फास्ट येत नाही, हे खरं आहे, पण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये या ठिकाणी आमूलाग्र क्रांती झालेली आहे, फार मोठी क्रांती या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या क्रांतीनंतर जो लाभार्थी ज्या योजनेला पात्र आहे त्या लाभार्थ्याची ऑनलाईन KYC पूर्ण राईट फॉर्मॅटमध्ये अटी आणि शर्तींच्या आधारे केली तर रिझल्ट पण त्या क्षणी येतो, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहोत. या ठिकाणी उल्लेख करायला तर आमचं जे व्हिजन आहे मिशन डिजिटल इंडिया, ह्या व्हिजन अंतर्गत भारतातल्या सर्व योजना या ठिकाणी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि ह्या योजना ऑनलाईन झाल्यानंतर त्या योजनांच्या अनुषंगानं जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी ऑनलाईन झाले पाहिजेत, म्हणजे भारतातला प्रत्येक नागरिक हा डिजिटल झाला पाहिजे, हे आमचं व्हिजन आहे. आणि हे डिजिटल होण्यासंदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, जी काही लिगल प्रक्रिया आहे, डिजिटल प्रक्रिया आहे, त्या डिजिटल प्रक्रियेअंतर्गत त्या लिगल प्रक्रियेअंतर्गत लागणारा संपूर्ण सपोर्ट हा आम्ही तुम्हाला प्रदान करणार आहोत. तुमच्यापैकी कुणालाही शासकीय ऑफिसला जायला लागणार नाही, थोडा शब्द देतो मी. तुम्ही ज्या ठिकाणी मागणी कराल, ज्या ठिकाणी तुमचे लाभार्थी असतील त्या ठिकाणी आमचा डाटा एंट्री ऑपरेटर येईल, त्या ठिकाणी आमचा डाटा एंट्री ऑपरेटर त्या तुमची KYC पूर्ण करून घेईल. KYC पूर्ण करून घेत असताना त्या योजनेसाठी ज्या ज्या काही कागदपत्र लागतात ती कागदपत्र पण तुमच्याकडनं त्या जागेवर करून घेतली जातील. एवढं या ठिकाणी पूर्ण मोठं नियोजन तुम्हाला मी करून देतो या ठिकाणी. कारण मगाशी मी भंडारी साहेबांना मला सांगू इच्छितो, CMAGP, PMEGP आणि ई-मुद्रा ह्याचा फक्त उल्लेख करतो मी. ह्या दिसायला योजना फार सुंदर आहे साहेब, योजना फार सुंदर आहेत, पण ह्या योजनांच्या मधला जो सोल फॅक्टर आहे तो बँक आहे आणि बँक हा प्राणी असा आहे, त्याच्या मनात आलं तर सही करतात, मनात नाही आलं तर तुम्हाला वर्ष तुम्हाला ताटकळत ठेवतात. त्या अनुषंगानं फक्त तुम्हाला एवढं सांगेन मी, आता त्यामध्ये आमूलाग्र क्रांती झालेली आहे. मुद्रा हा शब्द साहेब गेलेला आहे, मुद्रा हा शब्द गेला, आता ई-मुद्रा आले. तुमचा त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी नुकसान फक्त काय थांबवलेलं आहे की तुम्हाला आता फाईल घेऊन बँकेत जायची गरज नाही आहे. तुमची फाईल ही आमचे डाटा एंट्री ऑपरेटर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अपलोड करून देतील. थोड़क्यात सांगतो, संजय जी ने अब तक जो बताया है कि जितनी भी गवर्नमेंट की स्कीम है वो सारे डिजिटल इंडिया मिशन के अंडर गवर्नमेंट ऑनलाइन अवेलेबल किया है और गवर्नमेंट का टारगेट है, सेंट्रल गवर्नमेंट का, कि भारत का हर व्यक्ति,
हर सिटीजन डिजिटल होना चाहिए। और उसके लिए आपको कहीं जाने की ज़रूरत नहीं है। आज इन्होंने जिस तरह का नेटवर्क बनाया है, महाराष्ट्र में तो पूरा है, बट पूरे इंडिया में है। ये हमें पूरे इंडिया का कोऑर्डिनेट करके देंगे। आपके घर पे इनका आदमी आके वो आपको प्रोसेस करके देगा अप्लाई करने का। इससे बड़ी बात क्या हो सकती है। और दूसरा आगे अभी जो बता रहे हैं कि ई मुद्रा, अभी मुद्रा लोन का जैसे इन्होंने बताया कि बैंक वाले धक्के लगाते हैं, ये तो सारे ऑनलाइन एप्लीकेशन करने के बाद आपको उसका सिस्टम में उनको करना ही पड़ता है काम। वो ई मुद्रा हो गया है, उसके बारे में भी संजय जी जानकारी बता रहे हैं। ई मुद्रा इस स्कीम के अंतर्गत भंडारी जी बताया वो सही है। किशोर लोन, युवा लोन, तरुण लोन, इट्स ए राइट प्लेटफॉर्म। बट इसके लिए जो अप्लाई करना पड़ता है वो ई मुद्रा का आप एक लिंक है, इस लिंक पे आपको प्रस्ताव डालना पड़ता है। और वो प्रस्ताव डालने के बाद वो प्रस्ताव डायरेक्ट सेंट्रल गवर्नमेंट के पोर्टल से लिंक होना पड़ता है। और इस पोर्टल पे जो सीए पैनल पे है, मैं रिपेयर कर रहा हूँ, ये लोकल के सीए उसमें नहीं है। ये मुद्रा पैनल सिडबी जो गवर्नमेंट की बैंक है, उस पैनल पे जो सीए है, उस सीए का ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनाना पड़ता है ये मुद्रा के लिए। ये समझने की कोशिश कीजिए। यहाँ के जो सीए है वो सीए आपको ये नहीं बताते, वो सिर्फ प्रोजेक्ट रिपोर्ट बनाने का खर्चा है, उसके लिए आपको रिपोर्ट बना के देते हैं। उसके बाद उस रिपोर्ट का क्या होता है क्या होता नाही आहे इसका उसको कोई अंदाजा नाही होता। यासाठी मग तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पॅनलवर जे सीए आहेत त्या सीएकडनंच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यावा लागेल। हा त्यातला एक पहिली पायरी त्या ठिकाणी आहे। आणि त्यानंतर मग तुमचं लागणारं उद्यम रजिस्ट्रेशन, शॉप ॲक्ट आणि तुम्ही जो उद्योग त्या ठिकाणी निवडणार आहात ते उद्योग निवडत असताना तुमचा उद्योग जर पर्यावरणपूरक असेल लगेच सँक्शन मिळतं। तुमचा प्रयोग जर एज्युकेशन निगडीत असेल तो लगेच सँक्शन होतं। आणि हे करत असताना तुमचा सिबिल स्कोअर 725च्या पुढं पाहिजे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या। आणि ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील आणि प्रस्ताव दाखल करताना तो जी आर गव्हर्नमेंटचा आहे, तो जी आर आणि तुमचा प्रस्ताव हा आठवडी बँकेमध्ये जातो। बँकेचे मॅनेजर तुम्हाला बोलवून घेतात, तुम्ही ज्या व्यवसायासाठी अप्लाय केलेला आहे त्या व्यवसायाची पडताळणी होते आणि डायरेक्ट तुम्हाला एक ई मुद्रा कार्ड द्यावयाचं आहे। ई मुद्रा कार्ड द्यावायचं आहे। त्याच कार्डवर तुमच्या रक्कम येईल आणि त्याच कार्डच्या आधारे तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करावयाची आहे। हा सरळ या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे। आणि CMAGP आणि PMAGP तुम्ही ह्या योजनांच्यामध्ये अप्लाय करत असताना प्रांजळपणे तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जा, तुमचं खातं ज्या बँकेत त्या बँकेमध्ये जा। तुम्हाला एक मी तुम्हाला फॉर्म द्यायची व्यवस्था करतो एक, त्या फॉर्मवर बँकेच्या मॅनेजरनं आधी सही दिली तरच PMAGP आणि CMAGP प्रस्ताव दाखल करा। आणि बँकेत सही द्यायला नकार दिला तर त्या प्रस्तावाच्या नादाला लागू नका, तो पूर्ण शुद्ध टाइमपास आहे। हे प्रामुख्याने नमूद करा आणि नोंद करून घ्या। वेळ खाऊ पणाचे धोरण या ठिकाणी आहे, त्याच्यापेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ई मुद्रा। ई मुद्राला 10 लाखाची लिमिट आहे तुमची। CMAGP हे कंपल्सरी त्यांना 50 लाख लोन द्यावं लागतं। आता आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर जॉईंटली मीटिंग चालू केलेल्या आहेत, त्या बँकांवर ॲक्शन घ्यायला सुरू केली आम्ही। जर बँकानं तुमचं ॲक्सेप्ट नाही केलं तर त्याच्यावर FIR करायची सूचना उद्योगमंत्र्यांनी पब्लिकली दिलेल्या आहेत कलेक्टरना सगळ्या। त्यामुळे तुम्ही म्हणता की ते सही केली नाही तर अप्लाय करू नका, अप्लाय करा। त्यांनी रिजेक्ट केलं तर त्यांना घोडे लावायची व्यवस्था आपल्याकडे आहे। हां, हेच मला सांगायचं आहे की तो लाभार्थ्याच्या पाठीमागं तुमचं संघटन असेल तर बँका 100% वागतात। इन्होंने मुद्रा लोन के बारे में जो कहा कि ऑनलाइन अप्लाई करने के बाद आपका एक बेसिक कंडीशन का सिबिल स्कोर आपका 725 प्लस चाहिए, और बाकी अगर एनवायरनमेंट में कोई नुकसान नहीं कर रहा है आपका प्रोजेक्ट या एजुकेशन को सपोर्ट करता है, ऐसे प्रोजेक्ट प्रायोरिटी से लोन सैंक्शन होते हैं। मुद्रा के बारे में CMAGP और PMAGP में आप कोई भी बिजनेस कर सकते हैं, जो उसका प्रोजेक्ट रिपोर्ट बनेगा उस प्रोजेक्ट के आधार पे आपको लोन मिलता है। 50 लाख अब उसका लिमिट है, वो बहुत जल्दी 75 लाख होने वाला है। इन्होंने कहा कि वो बैंक वाला साइन करेगा तो ही आप सबमिट करना। मैं इनसे डिफर करता हूँ। अभी हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ रेगुलर इंटरेक्शन शुरू है। एज अ चेंबर ऑफ कॉमर्स में प्रेसिडेंट होने के कारण इंडस्ट्री मिनिस्टर ने सारे कलेक्टर्स को क्लियर इंस्ट्रक्शन दिया, अगर कोई बैंक रिजेक्ट करती है तो उस बैंक के ऊपर एक्शन लो। अगर कोई बैंक मैनेजर हमारे एप्लीकेंट को हैरेस करता है या प्रॉपर जवाब नहीं देता है तो उसके ऊपर FIR लॉन्च करो।
ये मेरे उपस्थिति में हुई मीटिंग में सभी कलेक्टर को इंस्ट्रक्शन दिए हैं। आपके अगर डॉक्यूमेंट पूरे हैं तो बैंकों को लोन देना कंपलसरी है, क्योंकि इसे सेंट्रल गवर्नमेंट का गारंटी है। CMEGTS में, CMTGS में वो आपका लोन अगर डिफॉल्ट में जाता है इन केस, तो सेंट्रल गवर्नमेंट बैंक को गारंटी दे रहा है। इसलिए बैंक को ये लोन रिजेक्ट करने का कोई रीज़न नहीं है अनलेस आपका प्रोजेक्ट रिपोर्ट प्रॉपर नहीं है। अगर प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट है, डॉक्यूमेंट है, तो वो लोन देना बैंकों के ऊपर कंपल्शन है। बैंक बहुत बार अवॉइड करते हैं कि साले कहाँ झंझट चार पालना है, कौन वसूली करेगा, इसलिए वो अवॉइड करने की मानसिकता होते हैं। हमने सारे मैनेजर्स को, हमने तो 3 डिस्ट्रिक्ट में प्रयोग किया है कि अगर आप लोन सैंक्शन नहीं करेंगे तो आपके जितने आपके बैंक में गवर्नमेंट के FD पड़े हैं वो सारे विड्रॉ करेंगे। मतलब एक डिस्ट्रिक्ट में बैंकों के गवर्नमेंट के 5-5 हज़ार करोड़ के FD पड़े हैं सभी डिस्ट्रिक्ट में। तो कोल्हापुर का एक एग्जाम्पल देता हूँ, 1200 प्रकरण उन्होंने रिजेक्ट किए थे। ये धमकी देने के 1 महीने के अंदर उसके अंदर से 800 प्रकरण सैंक्शन हो गए, 800 प्रकरण सैंक्शन हो गए। ये पिछले महीने की बात बता रहा हूँ मैं। तो ये नहीं मिलता है, वो नहीं है बिल्कुल। आप बोलता है ना, वो जिसको जो भाषा समझ में आती है, वो हमारा अपना ऑर्गेनाइजेशन इसी के लिए संगठन चाहिए। एक व्यक्ति जाएगा तो मैनेजर आपको एंटरटेन नहीं करेगा। जब हमारा फेडरेशन जाएगा या हमारा कोई बंदा जाएगा पदाधिकारी, फिर उसको मैनेजर को जो भाषा समझ में आती है उस भाषा में उसको बताना है। कहीं दिक्कत आती है तो हम बैठे हैं उसके लिए। चार्टर्ड अकाउंटेंट प्रोजेक्ट बनाएगा, बैंकों को करना ही है। कलेक्टर के पास जाता है, आप कलेक्टर के पास जा सकते हैं। हम सभी कलेक्टर के डिस्ट्रिक्ट कमेटी में अपना एक व्यक्ति जाने वाला है। फिर वो चैम्बर की तरफ से जाए, फेडरेशन की तरफ से जाए, वो जाएगा। ये लोन देना उनके ऊपर बाइंडिंग है, 100% देना ही पड़ता है। बस अभी वो बैंक अवॉइड करते हैं तो उनको समझाना, उतना काम अपना है। तो ये पेपर वर्क एक बार प्रॉपर होना ये जरूरी है। बाकी फिर उनको जो लैंग्वेज पता है, महाराष्ट्र में समझता है लोगों को, इसे हर स्टेट में वो लैंग्वेज में बताना है उनको। हाँ, हाँ, वही चार्टर्ड पैनल अकाउंट में भरपूर चार्टर्ड अकाउंटेंट होते हैं, बहुत से CA होते हैं, 1-2 नहीं होते हैं। पैनल बड़ा होता है। वो जो पैनल पब्लिश करते हैं और लिस्ट, उसमें से किसी भी CA को आप दे सकते हैं वो काम। आता यानंतर याच विषय संबंधित या ठिकाणी अपडेट आहे, ते अपडेट गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वीचं आहे। या ठिकाणी नॅशनल मायनॉरिटी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। ही कंपनी भारत सरकारने स्थापन केलेली आहे आणि ही कंपनी सेक्शन 8 खाली साहेब स्थापन आहे। आणि ह्या कंपनीचं काम मला वाटतं उद्या 2-3 महिन्यामध्ये सुरू होणार आहे। तर ह्या भारत सरकारच्या फक्त मायनॉरिटीज कम्युनिटीसाठी स्थापन झालेल्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला 4 प्रकारचे लोन या ठिकाणी सप्लाय करावायचे आहेत। या ठिकाणी पहिलं जे लोन आहे ते आहे क्रेडिट लाईन 1। हे क्रेडिट लाईन 1 मध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यांची उत्पन्न मर्यादा 98,000च्या आत आहे आणि शहरी भागामध्ये ज्यांची उत्पन्न मर्यादा म्हणजे 1.25 लाखाच्या आत आहे, त्या लोकांना या ठिकाणी ह्या NMDFC मार्फत 20 लाख रुपयाचं लोन द्यायचं आहे। त्याला व्याज आहे 6%। त्याचा अपडेट मी साहेबांसह देऊन ठेवतो मी। त्यानंतर क्रेडिट लाईन 2, क्रेडिट लाईन 2 मध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या सर्वांना या ठिकाणी 8% व्याज दरानं 20 लाख रुपये द्यायचे आहेत। त्यानंतर ह्याच नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन मार्फत या ठिकाणी एज्युकेशन लोन पण द्यावायचं आहे। एज्युकेशन लोनमध्ये तेच कॅटेगरी आहे। क्रेडिट लाईन 1 मध्ये जे विद्यार्थी बसतात त्यांना 15 लाख रुपये लोन द्यायचं आहे, त्याला 3% व्याज दर आकारणी करायची आहे। आणि क्रेडिट लाईन 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6% व्याजानं 20 लाख रुपये द्यायचे आहेत। याचा अपडेट आता येते तुम्हाला साहेब, तो GR पाठवतो मी, तुम्ही त्याचा पण थोडा अभ्यास करून घ्यावा। आणि त्यानंतर फार महत्त्वाचा या ठिकाणी जो फॅक्टर समाविष्ट केलेला गेला आहे तो SHG सेल्फ हेल्प ग्रुप, आपण ज्याला बचत गट म्हणतो। बचत गट सुद्धा तुमच्या मायनॉरिटीमध्ये काही असतील तर त्या बचत गटांना सुद्धा तुम्ही या NMDFC मार्फत फायनान्स करू शकता। हे फार मोठं क्रांतिकारी पाऊल मायनॉरिटीसाठी सध्या भारत सरकारने घेतलेलं आहे। तर त्याचा पण तुम्ही अभ्यास करावा आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रकरण अप्लाय करावीत। माझा जे मूळ उद्देश
10 महिलांच्या बचत गटाला 3 लाख रुपये. हे सगळं डिटेल साहेबांना देतो मी. वेळ फार कमी आहे, मला काही योजना फक्त ब्रीफमध्ये सांगाव्या लागतात. त्यानंतर मी ज्या मुद्द्यासाठी या ठिकाणी मला साहेबांनी बोलवलं तो मुद्दा आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ह्या योजनेअंतर्गत 2011 साली भारतामध्ये जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये महाराष्ट्रातले 2,28,00,000 लाभार्थी पात्र ठरले आणि ह्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण गोल्डन कार्ड द्यायचं नियोजन केलेलं आहे आणि आत्ताच्या भाषेत त्याला आपण ई कार्ड म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या 2,28,00,000 लाभार्थ्यांना आपण ई कार्ड दिल्यानंतर त्यांना 5 लाखाचा हेल्थ कव्हर वर्षभरासाठी लागू केलेला आहे. मग 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत 5 लाख रुपये तुमच्या फॅमिलीला या ठिकाणी सिक्युअर केलेले आहेत आणि ह्यामध्ये 920 प्रकारचे आजार त्या ठिकाणी आहेत. त्या सर्व आजारावर या ठिकाणी 5 लाखाचा कव्हर दिला जातो. योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ह्या योजनेअंतर्गत सध्या भारतामध्ये भारत सरकारकडनं 3.5 लाख रुपये आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी हेल्थ कव्हर त्या ठिकाणी दिलेला आहे. मगाशी भंडारी सरांनी उल्लेख केला की या ठिकाणी आरोग्य मित्र असतात. तर ज्या दवाखान्यामध्ये आरोग्य मित्र नेमणूक केलेले आहेत त्या आरोग्य मित्रांची यादी पण तुम्हाला देऊन ठेवतो आम्ही आणि जे दवाखाने यामध्ये समाविष्ट आहेत त्या दवाखान्याची यादी पण तुम्हाला आम्ही त्या तुमच्या गोल्डन कार्ड तुम्हाला द्यायचं नियोजन केलेलं आहे. मी फक्त तुमच्या संघटनेला विनंती करतो की या ठिकाणी लाभार्थ्याला या प्रकार नंबर 1 आहे की लाभार्थ्याला 1-2 महिन्यांना ऑपरेशन करावायचं असेल तर त्या लाभार्थ्यांना आत्ताच अप्रूव्हल घेऊन ठेवावं आणि लाभार्थी इन्स्टंट त्या ठिकाणी गेला दवाखान्यामध्ये आणि त्या ठिकाणी हिडन ऑपरेशन करावं लागतं, इन्स्टंट ऑपरेशन करावं लागतं. तर ती एक त्या ठिकाणी प्रोसिजर आहे. तीसुद्धा प्रोसिजर तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना शिकवली जाईल. त्या प्रोसेस तुम्ही गेलात तर तुमच्यापैकी एकही लाभार्थी ह्या योजनेपासून वंचित राहणार नाही. आता त्यानंतर 2,28,00,000 लाभार्थी सोडले तर बाकीचे 10 कोटी लाभार्थ्यांचं काय करायचं? तर ते 10 कोटी लाभार्थी ह्या योजनेमध्ये आणण्यासाठीची स्कीम लॉन्च केलेली आहे NDHM, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन. ह्या मिशन अंतर्गत त्या 2.25 कोटी लाभार्थ्यांना सोडून तुम्हा सर्वांना आभा कार्ड द्यावयाचा आहे. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हा तुमचा अकाउंट नंबर जनरेट केला जाईल आणि तो जनरेट केल्यानंतर तुम्हाला एक आभा कार्ड देतो आम्ही आणि ते तुम्हाला आभा कार्ड जर आत्ता आम्हाला तो प्रिंटर उपलब्ध करून दिला तर ते तुम्हाला आभा कार्ड आत्ताच लगेच तुम्हाला आम्ही काढून देतो आम्ही. आणि हे आभा कार्ड भारत सरकारच्या NCD पोर्टलला लॉग इन झालं पाहिजे ही अट आहे आणि NCD पोर्टलला लॉग इन करायची मराठी जबाबदारी माझ्याकडे आहे. हा पहिला मुद्दा समजून घ्या. गुगल क्रोमवरनं आभा कार्ड काढून त्याचा काही फायदा होणार नाही आहे. ते आभा कार्ड भारत सरकारच्या नॉन कम्युनेबल डिसीज ह्या पोर्टलला एनरोल करून मेडिकल ऑफिसर पोर्टलला लॉग इन करून आमचे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरनी तुमचं स्क्रीनिंग केल्याशिवाय ते कार्ड ॲक्टिव्ह होत नाही हा मेसेज गेला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या विषयावर सध्या रान उठवत आहोत. रात्रंदिवस आम्ही ह्या सध्या योजने ह्या कारणासाठी खर्च करत आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये 30 लाख साहेब कार्ड निघालेत, गुगल कार्ड निघालेत, पण NCD पोर्टलला फक्त 300 कार्ड नोंद आहेत. म्हणजे वरची सगळी कार्डही त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही अशी या ठिकाणी तरतूद आहे. मग अशा प्रकारे आभा कार्ड नंतर त्या लोकांचं श्रम कार्ड आपण काढलं. विषय नाजूक काही समजून घ्या. आभा कार्ड काढल्यानंतर आपण त्या माणसाचं श्रम कार्ड काढलं. श्रम म्हणजे काय? NDUW, नॅशनल डाटाबेस फॉर अनऑर्गनाइज वर्कर्स, असंघटित कामगारांचा आपण डाटा स्टोअर करतोय. ते श्रम कार्ड आणि आभा कार्ड हे दोन्ही एकत्रित करून आपण जर रिक्वेस्ट टाकली प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला तर तो लाभार्थी 5 लाखाच्या कव्हरला पात्र होणार आहे. हा प्रवास आहे. आता मागेल त्या माणसाला 5 लाखाचा कव्हर मिळत नाही हा पहिला गैरसमज डोक्यातनं काढून टाका. नुसतं आभा कार्ड काढलं म्हणजे 5 लाख मिळतात, मिळत नाही आहेत. आभा कार्ड काढून श्रम काढून तर आपण रिक्वेस्ट टाकली आणि रिक्वेस्ट सँक्शन झाल्यानंतर तो लाभार्थी ऑटोमॅटिक गोल्डन कार्डसाठी पात्र होणार आहे आणि ह्यासाठीच आमची टीम सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. तर या ठिकाणी श्रम आणि आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. सध्या आभा कार्डला कुठलेही लाभ नाही आहेत, फक्त तुमची हिस्ट्री स्टोअर होते. म्हणून आम्ही आमच्या डिजिटल ग्रामीण सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आभा कार्ड धारकांना माधवबागचे उपचार 50% फ्री केलेत. डेंटल असोसिएशन इंडिया ह्या असोसिएशननं 50% उपचार फ्री केलेत. चाचण्या पूर्ण मोफत केलेत. म्हणजे तुमच्या दातावरचे उपचार 50% मध्ये होतील, माधवबागचे उपचार 50% होतील.
कोणी कोण आभा कार्ड काढले पाहिजेत, काउंट वाढला पाहिजे, हा त्या पाठिंबाचा पूर्ण उद्देश या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचे 4 ते 5 लाभ सध्या आभा कार्डला द्यायचं नियोजन ठिकाणी झालेलं आहे. तर आभा कार्ड हे राष्ट्रीय मिशन आहे. यामध्ये सर्वांनी आभा कार्ड काढून घेणं फार गरजेचे आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय जो आमच्याकडे आहे, जो आम्हाला रन करावायचा आहे, प्रधानमंत्री नॅशनल करिअर सर्व्हिस NCS. तर ह्या योजनेअंतर्गत तुमच्या समाजामध्ये जेवढे बेरोजगार आहेत, युवक युवती असोत, त्या सर्वांना नॅशनल करिअर सर्व्हिस ह्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांना भारत सरकारचं एक आय कार्ड द्यायचं आहे, श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार. तर हे आय कार्ड दिल्यानंतर त्या लाभार्थ्याला या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण फ्री द्यायचं आहे. आणि प्रशिक्षण पूर्ण फ्री दिल्यानंतर त्या लाभार्थ्याला, त्या मुलीला, त्या मुलाला, त्या युवतीला, त्या युवकाला किंवा त्या स्त्रीला, त्या पुरुषाला या ठिकाणी वर्क फ्रॉम होम द्यावयाचं आहे. एक या ठिकाणी फार मोठं पाऊल त्या ठिकाणी भारत सरकारने उचललेलं आहे. ह्या योजनेची भनकसुद्धा आपली कुणाला नाही आहे. यानंतर वर्क फ्रॉम होम नको असेल तर 11 ते 5 ड्युटीचं काम द्यायचं आहे. 11 ते 5 ड्युटी नको असेल तर फील्ड ड्युटीचं काम द्यायचं आहे. म्हणजे प्रधानमंत्री नॅशनल करिअर सर्व्हिस अंतर्गत या ठिकाणी भारतातली कुठलीही व्यक्ती उद्याच्या 2 वर्षामध्ये बेरोजगार राहणार नाही, एवढं सुंदर नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. पण ही योजना आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाही. या योजनेचा या ठिकाणी अवेअर झालेला नाही आहे, तो होणं फार गरजेचं आहे. तर प्रधानमंत्री नॅशनल करिअर सर्व्हिसमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी तुमच्या भागातले, तुमच्या आसपासचे सगळे बेरोजगार युवक इथं रजिस्टर करून घ्यावं. तुमचे ज्या ठिकाणी लाभार्थी उपस्थित असतील त्या ठिकाणी आमची टीम येईल, त्या ठिकाणी KYC पूर्ण करून तुम्हाला ते प्रधानमंत्री नॅशनल करिअर सर्व्हिस अंतर्गतलं तुम्हाला त्या ठिकाणी आय कार्ड त्या ठिकाणी प्रदान केलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी मगाशी भंडारी उल्लेख केला की पेन्शन सिस्टीम अंतर्गत गेल्या वर्षभरापासून भारतामध्ये मागेल त्याला पेन्शन हे धोरण डिक्लेअर झालेलं आहे. योजनेचं नाव आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS. ह्या योजनेअंतर्गत टायर नंबर 1 आहे, टायर नंबर 2, टायर नंबर 3. टायर नंबर 1 आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. ह्या योजनेअंतर्गत जेवढे सगळे तुमचे व्यापारी आहेत, जेवढे सगळे पादचारी आहेत, जेवढे सगळे स्ट्रीट व्हेंडर आहेत, त्या ज्यांचं वय 18 ते 40मध्ये आहे, त्यांची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत खाते उघडायचे आहेत. आणि खातं उघडल्यानंतर त्या लाभार्थ्यानं त्याच्या वयानुसार हप्ता त्या खात्यावर ठेवायचा आहे. समजा त्या लाभार्थ्यानं 2,500 रुपये खात्यावर ठेवले तर भारत सरकार त्या खात्यावर 2,500 रुपये ठेवतं. समजा त्या लाभार्थ्यानं 1,000 रुपये ठेवले खात्यावर, भारत सरकार त्याच्या खात्यावर 1,000 रुपये ठेवतं. अशी ती रक्कम 60 जाऊन 40व्या वर्षी स्कीम बंद होते आणि त्या लाभार्थ्याला 60व्या वर्षापासून 3,000 पेन्शन सुरू होते. आता ह्याच्या पलीकडे ज्यांना पेन्शन हवी आहे त्यांच्यासाठी योजना आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम. ह्या योजनेअंतर्गत तुम्ही वर्षाला 6,000 खात्यावर ठेवायचे, भारत सरकार 6,000 रुपये ठेवतं. तुम्ही वर्षाला 50 ठेवायचे, भारत सरकार तेव्हा 50,000 रुपये ठेवतं. अशी रक्कम साठवत आपण जायचं आहे. 58व्या वर्षी जेवढी रक्कम साठेल, 60व्या वर्षी तुम्हाला 6,000ला पेन्शन बसते, महिन्याला 6,000. आणि 58ला पेन्शन बसते, महिन्याला पेन्शन बसते 58,000. आणि तुम्ही 60व्या वर्षी ज्यावेळी तुमची स्कीम संपते त्यावेळी 6,000च्या हप्त्याला तुम्हाला कार्पोस मिळतो 27 लाख रुपये गटर, म्हणजे जे तुम्हाला त्यावेळी एक मोठी रक्कम मिळते. आणि 58,000 जे लोक भरतात त्यांना मिळणार रक्कम आहे 1.25 कोटी रुपये. आणि पेन्शन मिळते 48,000 पर मंथ मिळते पेन्शन. तर नॅशनल पेन्शन सिस्टीम ह्या अंतर्गत तुम्हाला एक प्राण कार्ड द्यायचं आहे. त्या कार्डचं नाव आहे परमनंट रिटायर्ड अकाउंट नंबर प्राण, त्याचं नावच प्राण आहे. आणि हे प्राण कार्ड ज्याच्या खिशामध्ये असेल तर त्या व्यक्तीची BP शुगर कमी येते. हा सिद्धांत आहे, कारण तेवढी ताकद त्या प्राण कार्डमध्ये आहे. कारण ते प्राण कार्ड खिशामध्ये असेल तर एक भावना तयार होते, माझे 27 लाख रुपये यायचे आहेत, मला 6,000 पेन्शन बसणार आहे. प्राण कार्ड खिशामध्ये असेल तर एक भावना तयार होते, माझे 58 लाख रुपये यायचे आहेत, मला 1.25 लाख पेन्शन बसणार आहे. म्हणजे माणूस तिथून पुढचा संपूर्ण काळकाळात टेन्शन फ्री राहतो. म्हणून या कार्डचं नाव आहे प्राण कार्ड आहे. प्राण PRAN, परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. हे सुद्धा आम्ही तुम्हाला त्याचे KYC तुम्हाला पूर्ण करून द्यायचं आमचं नियोजन झालेलं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय वयोश्री योजना. ह्या योजनेअंतर्गत तुमच्या समाजामध्ये जेवढे 60च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वांचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला देतो आम्ही. आणि त्या सर्व वयस्कर नागरिकांना हातातली स्टिक, कानातलं मशीन, वॉकर ही सगळी मशिनरी गांधीसाहेब पूर्ण फ्री द्यायची आहेत ह्या योजनेअंतर्गत. त्यामुळे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिक तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करून घ्याव्यात. आणि त्या उपक्रमांचं वाटपसुद्धा ह्या तुमच्या संघटनेच्या मार्फतचं व्हावं अशा ठिकाणी माझी विनंती आहे.
त्यानंतर ज्या काही योजना तुमच्यापर्यंत आल्या नाहीत किंवा आल्या असतील, भंडारी साहेब, आता ज्या योजना बोलतोय त्या तुमच्याकडे आल्या असतील किंवा आल्या नसतील. नई मंजिल योजना आली का? नई मंजिल आहे ना? कोण लाभार्थी आहे का? लाभार्थ्यापैकी कोण आहे का? स्कॉलरशिपच्या योजनेच्या बद्दल सॉरी हां. मायनॉरिटी योजनेच्या बद्दल अजून आपण काही बोललेलं दिलेलंच नाही. हा, मी दुसराच विषय घेतला मायनॉरिटीचा. साहेब थोडस ठीक त्याच्या आहे. तुम्ही घेतला तरी हरकत नाही. नाही ना? ओके. तर नई मंजिल या योजनेअंतर्गत तुमच्या समाजाच्या, मायनॉरिटी समाजाची मुलांचं जे शाळेला जायचं गळतीचं प्रमाण आहे, मग काही साहेबांनी उल्लेख केला, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये तुमचा समाज आहे जो शेतीवाडीमध्ये काम करतो आणि त्यांच्या मुलांच्या गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी ती मुलं जर शाळेमध्ये जात असतील तर त्या मुलांना उपस्थिती भत्ता म्हणून द्यायचा आहे. त्याचं नाव आहे नई मंजिल. आणि ह्या योजनेअंतर्गत या ठिकाणी या योजनेला एक नवीन योजना साहेब ॲड केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे उस्ताद. USTAD. उस्ताद योजना आहे. म्हणजे अपग्रेडिंग स्किल ट्रेनिंग अँड द ट्रॅडिशनल आर्ट्स क्राफ्ट्स फॉर डेव्हलपमेंट. उस्ताद या योजनेचं नाव आहे. ह्या योजनेअंतर्गत सुद्धा तुमच्या सर्व बेरोजगार युवक युवतींना शाळामधलं प्रमाण वाढण्यासाठी आणि शाळेमधलं प्रमाण वाढल्यानंतर त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्याचं नियोजन ह्या उस्ताद ह्या योजनेमध्ये आहे. तर ही सुद्धा योजना, हे मी सगळं बोलतो, हे सगळं ब्राउचर तुम्हाला तुमच्या संघटनेच्या ग्रुपवर टाकलं जाईल. तुम्ही त्या ठिकाणचा अभ्यास करायचा आहे. आणि ह्या योजनेचे लाभार्थी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सुद्धा आमची टीम तुमच्यासोबत असेल. उस्ताद ते त्या पुढे येते. हां, आता साहेबांचा उल्लेख केला ती योजना आहे नई उडान. योजनेचं नाव काय आहे? नई उडान. ह्या योजनेअंतर्गत तुमच्या समाजातील जेवढे विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करू इच्छितात आणि अभ्यास केल्यानंतर ते सर्व विद्यार्थी प्रिलिम पास झाले, कुठले एक्झाम पास झाले तर प्रिलिम पास झाले, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या माध्यमातून मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी इकॉनॉमिक ॲक्सेस द्यावयाचा आहे. फार मोठी चांगली योजना आहे. ह्या योजना तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. म्हणजे तुमचा विद्यार्थी ह्या ठिकाणी ॲडमिट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं MPSC UPSC कोचिंग क्लासेस मिळालं नाहीत म्हणून नुकसान होणार नाही. उलट तो प्रिलिम पास झाला तर त्याला अवॉर्ड स्वरूपामध्ये मायनॉरिटी स्कीम अंतर्गत फंडिंग द्यावयाचं आहे. या योजनेचं नाव आहे नई उडान. त्यानंतर नया सवेरा, साहेबांनी उल्लेख केला तो. नया सवेरा योजनेअंतर्गत तुमच्यापैकी जेवढे विद्यार्थी MPSC UPSC अभ्यास करू इच्छितात त्या सर्वांना फ्री कोचिंग दिलेलं आहे, पूर्ण फ्री कोचिंग. तिथं तुम्ही अप्लाय करावं. ते अप्लाय करण्यासाठी आमची टीम तुम्हाला मदत करेल. आणि त्यानंतर या ठिकाणी अनेक योजना आहे. नई रोशनी, ही नई रोशनी योजना आहे, पूर्ण महिलांसाठी आहे. किती महिलांना माहिती आहे? माहिती आहे का? आहे नाही. ही नई रोशनी योजना जी आहे त्या अल्पसंख्य समुदायातील ज्या महिला लिडरशिप करण्यासाठी उत्सुक आहेत, ॲग्रेसिव्ह त्या होऊ इच्छितात कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर अशा ॲग्रेसिव्ह होणाऱ्या महिलांसाठी किंवा लिडरशिप करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे नई रोशनी. ह्या योजनेअंतर्गत तुमच्या समाजातील सर्व इच्छुक महिलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास ह्या योजनेअंतर्गत पूर्ण ट्रेनिंग फ्री दिलं जाईल. आणि जेणेकरून तुमच्यातली लिडरशिप त्या ठिकाणी क्रिएट होईल, तुमच्यापैकी त्या ठिकाणी लिडरशिप जनरेट होईल, अशासाठी ही योजना नई रोशनी योजना या ठिकाणी आहे. तर ह्या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्यानंतर मी तुम्हाला बोललो NFDFC ही योजना आता येत आहे. सेक्शन 8 खाली कंपनी स्थापन झालेली आहे. यावर सुद्धा तुमच्या संघटनेने या ठिकाणी म्हणजे डीपली अभ्यास करावा. अशा प्रकारचे 12 ते 13 योजना या ठिकाणी राबवायसाठी नियोजित झालेलं आहे. मग NMDFC हा लोन योजना सेक्शन 8 खाली. आणि त्यानंतर उस्ताद पण
तर उद्देश या ठिकाणी असा आहे फक्त की योजना येतात, योजना जातात. 14 सालानंतर भारतातला जात हा फॅक्टर पूर्ण संपलेला आहे. तुमच्या माहितीकरता बोलतो. 14 सालानंतर भारतामध्ये जो लाभार्थी ज्या योजनेला पात्र आहे त्या लाभार्थ्याला लाभ द्यावयाचा आहे. ही क्रांती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मोठी क्रांती झाली की DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ह्या DBT अंतर्गत तुमचा प्रस्ताव आमच्याकडनं ऑनलाईन झाला की डायरेक्ट तुमच्यामध्ये कुणी राहत नाही आहे. डायरेक्ट लाभ हा तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी दिला जातो. तर या ठिकाणी मिशन उद्याची 10 वर्ष ही मिशन DBT इंडियाची असणार आहेत. आणि 10 वर्षानंतर जी क्रांती होईल त्या क्रांतीचे तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी एक साक्षीदार असू. उद्या तुमच्या समोर येणार लाभार्थी तुम्हाला अभिमानानं सांगेल की माझं ऑनलाईन काम तेव्हा तुम्ही केलं होतं म्हणून आज मी हा लाभ घेत आहे. एक फार मोठी या ठिकाणी क्रांतिकारी एक रिव्हॉल्युशनरी स्कीम या ठिकाणी भारत सरकारच्या मार्फत या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्या योजनेचं नाव आहे मिशन डिजिटल इंडिया. ह्या योजनेचे तुम्ही सर्व या ठिकाणी आपण भागीदारी आपल्या या ठिकाणी बनवायचं आहे. प्रधानमंत्री नॅशनल करिअर सर्व्हिस अतिशय क्रांतिकारी योजना, अतिशय क्रांतिकारी. मागेल त्या माणसाच्या हाताला काम द्यायचं आहे, मागेल त्या व्यक्तीला वर्क फ्रॉम होम द्यायचं आहे. गांधीसाहेब माझ्या कार्यक्रमाला होते, त्याच कार्यक्रमामध्ये मी माझ्या संपूर्ण टीमला लॅपटॉप वाटप केले, थंब मशीन वाटप केले. त्याच कार्यक्रम साहेब आले होते. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये तुम्हाला आमची गरज आहे तुमच्या त्या गावामध्ये आमची टीम तुम्हाला आम्ही पाठवायचं नियोजन करू. फक्त हे संघटन अति चांगलं संघटन आहे. आज या ठिकाणी व्यासमाला बोलायचा वेळ आला, पण ज्या ठिकाणी मी लेक्चरला जातो, ज्या ठिकाणी मला बोलवतात त्या ठिकाणी मी तुमच्या संघटनेचा उल्लेख आवर्जून करतो. कारण स्कॉलरशिपमध्ये, कशामध्ये, स्कॉलरशिपमध्ये भारतामध्ये मायनॉरिटीच्या सेक्टरमध्ये लाभ घेणारी कुठली संघटना प्रामुख्यानं असेल तर ती ही संघटना आहे. खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे, खूप मोठं काम केलेलं आहे स्कॉलरशिपमध्ये. पण नुसत्या स्कॉलरशिपमध्ये अडकून पडू नका. या ठिकाणी नई मंजिल, नया सवेरा, नई उडान आणि नई रोशनी ह्यासुद्धा फार चांगल्या स्कीम आहेत. त्याचबरोबर उस्ताद आणि NMDFC ह्यासुद्धा योजना त्या ठिकाणी अतिशय क्रांतिकारी. बचत गटामध्ये ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या महिलांना यातनं मुक्त करा. कारण बचत मायक्रो फायनान्सकडनं लोन घेतलेली महाराष्ट्रातली स्त्री हप्ता जायच तो रात्रभर झोपतच नाही. विचित्र अवस्था आहे. तो हप्ता फेडला की पुढच्या हप्त्याची तयारी लागते, ते 8 दिवस झोपत नाही. तोवर पुढच्या हप्त्याची तयारी, ते 8 महिन्यात. म्हणजे ती स्त्री जोपर्यंत तिचे हप्ते संपत नाही तोपर्यंत रात्रभर जागीच असते. तर हे एक आपल्याला त्या ठिकाणी एक फार मोठं काम करायचं आहे. अशा ज्या तुमच्या महिला बचत गटामध्ये अडकून पडलेल्या आहेत त्या सर्वांची यादी साहेबांच्याकडे द्या. त्या सर्वांना आपण ह्या पोर्टलमध्ये आणून संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मायक्रो फायनान्स सोय केली जाईल आणि त्या महिलांना त्या ठिकाणी सुटका केली जाईल. वेळेचं या ठिकाणी मला बरीच मर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर शेवटची योजना, सर तुम्ही ह्यामध्ये काय काम केले गांधी सर? प्रधानमंत्री जनविकास योजनेवर काय काम केले का? नाही केलेलं. तर प्रधानमंत्री जनविकास योजना अशी आहे की या योजनेअंतर्गत मायनॉरिटी समाजाला ITI सुरू करायचे असतील, केलेत ना? हां बरोबर आहे. तर त्यामध्ये आता थोडा अपडेट आलेला आहे, त्याचा पण तुम्ही थोडा अभ्यास करावात. माझ्याशी रिलेटेड जेवढ्या योजना आहेत तेवढ्या योजनांचं KYC पूर्ण करण्यासाठी, ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी माझे जी काही टीम आहे तुमच्यासोबत पूर्ण ताकदीनं काम करेल. पण ज्या योजनाची माझं काय म्हणजे माझा संबंध येत नाही तिथं बाकी तुम्ही ते सर्व तुम्ही संघटनेच्या माध्यमातून त्या योजनांचा लाभ करून घ्यावा. या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या प्रशिक्षणाला या ठिकाणी 2 ते 3 दिवस लागतात योजनावर सगळं प्रशिक्षण द्यायला. पण वेळेअभावी हे एवढे या ठिकाणी शॉर्टमध्ये तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. NPS बोललो, तेच बोललो. अतिशय चांगली योजना आहे. 98,000 कोटी रुपये तुमच्या खात्यावर टाकायसाठी ठेवलेले आहेत. या ठिकाणी टायर नंबर 1 NPS जो नेशनल पेंशन स्कीम है उसके बारे में मैं उनको रिक्वेस्ट कर रहा हूँ, वापिस एक बार बताए. एक आदमी ने कितना पैसा भरना है साल का? मैं पूछ रहा हूँ आपको संजय जी. इसमें टायर नंबर 1 है, उसका नाम है प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. इस योजना के तहत जो बेनिफिशियरी है उसका आयु लगता है 18 से 40 बरस.
इस योजना के हिसाब से जिस आदमी का अभी साल 40 है उसको 2,500 रुपये बैंक अकाउंट में डालना पड़ता है। 2,500 रुपये डालने के बाद गवर्नमेंट उसमें 2,500 डालता है और उसको पेंशन मिलता है 60 वर्ष के बाद 3,000। उसका जिस बेनिफिशियरी का आयु 18 वर्ष है उसको पर मंथ 60 रुपीज़ भरना पड़ता है। 12 महीने का होता है 72 रुपीज़, 720 रुपीज़, 720 रुपये होता है। 720 रुपये और गवर्नमेंट का 720, ऐसा वो इकट्ठा हो जाता है 40 बरस तक, उसको पेंशन मिलता है 3,000। ये योजना जो है, जो आपके कम्युनिटी में जो स्ट्रीट वेंडर है, जो व्यापारी है, उसके लिए है। और उसके ज़्यादा जिसको पेंशन चाहिए उसको स्कीम है नेशनल पेंशन सिस्टम, जो मैंने आपको बताया। उसमें कम से कम इंस्टॉलमेंट है 6,000 का, ज़्यादा तो ज़्यादा इंस्टॉलमेंट है 48,000 का। यदि आप 6,000 फिक्स पर मंथ पर ईयर डाल, उसमें एज लिमिट क्या है? एज लिमिट है 18 बरस से 55 बरस तक। वो आपके बोल रहे हो ना मनोज में, 18 से 55 तक है। यदि 18 साल का आदमी किंवा 18 वर्षाचे व्यक्ती ज्यावेळी वर्षाला 6,000 इन्स्टॉलमेंट करेल तर त्या खात्यावर भारत सरकारचे 6,000 रुपये येतात। असं 18 वर्षाच्या लाभार्थ्याची रक्कम 55 वर्षे जेवढी साठेल त्या रकमेवर त्याला 60व्या वर्षी मिळणारी पेन्शन ही प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये आहे। आणि जो कॉर्पस मिळणार तो कॉर्पस 27 लाख रुपये आहे। आता एखाद्या लाभार्थ्यानं 18व्या वर्षी 48,000 रुपये ठेवले खात्यावर, भारत सरकार तेव्हा 48,000 रुपये ठेवतं। असं 55 वर्षापर्यंत जी रक्कम साठेल त्या रकमेवर त्याला मिळणारी पेन्शन आहे 48,000 रुपये पर मंथ। आपण हप्ता कधी भरतोय? पर इयर भरतो। आणि पेन्शन कधी मिळणार आहे? पर मंथ मिळणार आहे। आणि सोबत कॉर्पस आहे 1.25 कोटी रुपयाचा 48,000 रुपयाला। मैं ये शॉर्ट में बता दूं, 6,000 रुपये जो 18 से 55 इसका एज लिमिट है, जो व्यक्ति साल का 6,000 भरेगा उतना इक्वल कंट्रीब्यूशन गवर्नमेंट उसके अंदर करेगा। फॉर एग्जांपल अगर 18 साल के एज में आप शुरू करते हैं, 18 कंप्लीट होने के बाद, तो 55 साल के एंड में आपको कॉर्पस मिलेगा 27 लाख रुपए और पर मंथ 6,000 रुपये पेंशन शुरू होगा आपको। और वैसे अगर आप 48,000 भरते हैं उस एज में, तो एट द एज ऑफ 55 आपको 48,000 पर मंथ पेंशन शुरू होगा और 1.25 करोड़ आपका कॉर्पस मिलेगा आपको। मतलब आपका पैसा और गवर्नमेंट ने भरा हुआ पैसा, ये दोनों मिला के 1.25 करोड़ रुपए आपको मिलेगा और 48,000 पेंशन मिलेगा हर मंथ। आप जब तक जिंदा है तब तक मिलेगा। नहीं ऊपर भेजने का कोशिश करेंगे अपन उसको, नहीं, यदि यहाँ दे देंगे क्या? नहीं, उसमें और एक है प्रावधान है इसमें। यदि एक्सीडेंटली आप गए तिथपर्यंतच आहे, 65 पर्यंतच मिळणार असं। 65 पर्यंत करता येतं। हाँ, वही बताऊँ। अच्छा क्वेश्चन है। इस योजना में कैलकुलेटर है। आपको जितना पेंशन चाहिए उतना फिगर डालना और एज डालना, इंस्टॉलमेंट आता है। बहुत अच्छा काम है इसमें। आपको पेंशन चाहिए 1.25 लाख डालने का और आपका एज डालने का, आपको पर ईयर कितना इंस्टॉलमेंट है उसमें सब आता है, उतना ही भरने का। इस योजना का वैशिष्ट्य है कि इसमें कुछ एजेंट नहीं है। आपका अकाउंट हमने क्रिएट कर दिया। अकाउंट किधर क्रिएट होता है? जिधर आपका बैंक अकाउंट है उस बैंक में हम आपका प्राण अकाउंट सबलेट करके देते हैं। उस अकाउंट में, उसका नाम है प्राण अकाउंट, परमानेंट रिटायरमेंट अकाउंट नंबर। वो प्राण में आपका रकम जाता है और गवर्नमेंट रकम भी प्राण में आता है। यदि आपको 1:30 बजे आप जग गए 1:30 बजे और आपको लगा कि मेरा पैसा किधर है, आप वो प्राण कार्ड निकाल के चेक कर सकते हैं कि आपका पैसा किधर है। इसमें एजेंट कुछ नहीं है, डायरेक्ट प्राण अकाउंट और गवर्नमेंट सीधा है। सिर्फ अकाउंट या इधर अकाउंट जनरेट होना बहुत ज़रूरी है। हाँ, नेशनल बैंक चाहिए और हाँ, सिर्फ नेशनल बैंक, उस बैंक को IFSC कोड होना चाहिए। इसमें बहुत ज़रूरी है। NPS में बहुत पैसा बाकी है।
या ठिकाणी अकाउंट ओपन करने का कार्यक्रम भी हम आपकी संगठन के माध्यम से करने वाले हैं। उसका सब डिटेल हम आपको देने वाले हैं। मैं आपको सिर्फ इतना रिक्वेस्ट करता हूं कि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना और NDHM नेशनल हेल्थ मिशन अंतर्गत और प्रधानमंत्री नेशनल करियर सर्विस, उसमें थोड़ा सा जोर लगाइए। ये बहुत बैकलॉग शिल्लक है, महाराष्ट्र में बहुत बैकलॉग शिल्लक है। मेरे पास एक स्कीम है, प्रधानमंत्री दक्ष योजना है। ये दक्ष योजना में महाराष्ट्र में सिर्फ 300 आदमी रजिस्टर है, सिर्फ 300 आदमी। और प्रधानमंत्री नेशनल करियर सर्विस में महाराष्ट्र में हमें 1,37,000 बेरोजगार युवक को हमें जॉब देना है, लेकिन रजिस्टर सिर्फ है 700। बहुत बड़ा बैकलॉग शिल्लक है, तो इसमें जोर दीजिए। और इसके पश्चात एक स्कीम मैंने साहब जी को भेजी थी, उसका नाम है स्वावलंबन योजना। ये योजना के अंतर्गत जो बच्चे हैं कि उसकी माता नहीं है, जो बच्चे हैं उसके पिता नहीं है, या जो बच्चे हैं उसके दोनों नहीं है, या जो बच्चे हैं उसके माता पिता का डाइवोर्स हुआ है, वो सभी बच्चे जो 0 के 18 पे बीच में हैं, उस सब बच्चों को हमें पर मंथ 2250 रुपये देना है। एक ईयर का एक बच्चे का 27,000 होता है, 2 बच्चे का 54,000 होगा। ये रकम हमें उस बच्चे की माता के लिए, पिता के लिए या गार्डियन के लिए वो बच्चे का 18 बरस पूर्ण होने तक हमें देना है। ये भी बैकलॉग बहुत है। ऐसे यदि आपके पास अनाथ बच्चे हैं जो, या इकोनॉमिकली वीक बच्चे हैं, या वो शेल्टर लेस है, ये सब बच्चे महाराष्ट्र बाल संगोपन योजना के अंतर्गत रजिस्टर करने हैं। इस प्रस्ताव रजिस्टर करने के लिए जो क्या जुगाड़ है वो सब हमने डेवलप किया है। सिर्फ आपकी तरफ से या ठिकाणी उस माता पिता के या गार्डियन के प्रस्ताव आने चाहिए। कोई भी समाज के चलेगा, इस योजना के लिए कोई कैटेगरी नहीं है। सिर्फ इतनी कैटेगरी है कि उस गार्डियन का जो एनुअल इनकम है वो 1 लाख के नीचे चाहिए पर ईयर, 1 लाख रुपये चाहिए। तर गरीब परिवार वालों के लिए है। सिर्फ ये बच्चों का चयन करते समय आप ध्यान में रखिए कि उस बच्चों के लिए रियली उसको ज़रूरत है, ऐसे बच्चे दीजिए। जिस बच्चों को ज़रूरत नहीं उसको मत दीजिए, उसका कोई फ़ायदा होने वाला नहीं है। इसका भी पैसा बहुत पड़ा है। ये योजना का नाम है बाल संगोपन योजना। उसका GR मैंने गांधी साहब के भेज दिया आहे। तर अशा काही योजना ज्या आहेत, त्यानंतर महाज्योती अंतर्गत तुमच्या धर्मामध्ये असं का असतं का, OBC वगैरे काय असतं का? हां, तर त्या OBC कॅटेगरीसाठी आम्हाला लॅपटॉप द्यावायचे आहेत। जी मुलं 10वीला सध्या बसलेत आणि जी मुलं विज्ञान शाखेला ॲडमिशन घेणार आहेत, कुठे विज्ञान शाखेला ॲडमिशन घेणार आहेत, तर त्या मुलांना लॅपटॉप द्यायचे आहेत आणि 2 वर्ष नेट फ्री द्यायचं आहे, नेट, जेणेकरून तो विद्यार्थी 2025 साली जीची एक्झाम देऊ शकेल, असे त्या ठिकाणी उद्देश आहेत। आता तुमच्या धर्मामध्ये किती ही OBC आहेत मला त्याची फिगर माहीत नाही आहे, तर त्यांच्यासाठी लॅपटॉप फ्री द्यावायचे आहेत। ती सुद्धा नावं तुम्ही समाज त्यांच्याकडे देऊन ठेवा। अजून काय, किती लोकांना माहित, कितने आदमी को मालूम है कि आभा कार्ड क्या है? आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, ये आभा कार्ड आपको देना है, क्या है उसको? बराबर है ये, लेकिन आप तो मैं थोड़ा रिपेयर करता हूँ। ये योजना सिर्फ ग्रामीण के लिए नहीं है, सभी सिटीजन के लिए है। सिर्फ फर्क इतना है कि जो लोग अभी ITR भरते हैं वो लोग
प्रधानमंत्री जन ये 5 लाख कवर के लिए आने के लिए उसको आने के सितंबर में उसको गवर्नमेंट को 2,500 रुपये भरना पड़ेगा। उसको 5 लाख कवर मिलेगा। किसके लिए? वो सिर्फ गवर्नमेंट सर्वेंट है और ITR भरते हैं उसके लिए। और उसके बीच नीच में जो है आप सब हम सब है, हमें कुछ कंट्रीब्यूशन भरना नहीं है। हमें सिर्फ ई श्रम निकाल के आभा कार्ड निकाल के सिर्फ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का पोर्टल है उसमें से रिक्वेस्ट डालना है। वो रिक्वेस्ट भी हम आपको डाल के देंगे। रिक्वेस्ट बहुत यहाँ जरूरी है। मतलब कि भारत में आने वाले 2 बरस में अमेरिका और वेस्टर्न देश के तौर पर हमें हेल्थ सेवा देने हैं, महाराष्ट्र में देने वाले, भारत में देने वाले हैं। इसलिए हर एक आदमी आभा कार्ड के वास्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आना चाहिए। आपको मेरी विनती है कि यही मैसेज पीछे दीजिए, नीचे दीजिए। गूगल क्रोम से आभा कार्ड जनरेट करने से कोई फ़ायदा नहीं है। वो आभा कार्ड, वो आभा अकाउंट, आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, नेशनल कम्युनिकेबल डिसीज़ ये पोर्टल है, उसमें एनरोल होना चाहिए। उसके बाद MO पोर्टल के ID जो मेरे पास है उस ID पे हम आपको लॉगिन करके देंगे। और उसके बाद हमारे जो CHO है महाराष्ट्र में, CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, वो उसका स्क्रीनिंग करेंगे। उसके बाद ही वो आभा कार्ड एक्टिव होने वाला है। उसके बाद ई श्रम कार्ड जोड़ के, आभा कार्ड जोड़ के हम आपका रिक्वेस्ट डालेंगे। रिक्वेस्ट डालने के बाद ऊपर से वेरीफाई होगा। वेरीफाई होने के बाद आभा कार्ड को 5 लाख का कवर शुरू होने वाला है। अभी उसको कोई कवर नहीं है। अभी उसको सिर्फ हम लाभ दे रहे हैं। कौन सा लाभ दे रहे हैं? माधव बाग के उपचार 50% फ्री। डेंटल एसोसिएशन इंडिया उन्होंने उनके जो का उपचार लगते हैं वो 50% फ्री किए हैं। और जो आपके पास जो बांधकाम कामगार है गवर्नमेंट के, उसको आभा कार्ड उसके पास होगा तो उसको उसी की बॉडी रिलेटेड सब टेस्ट हमने फ्री किए हैं बांधकाम कामगार के। और जो बांधकाम कामगार नहीं है उसकी बॉडी रिलेटेड, यूरिन रिलेटेड, एंडोस्कोपी, MRI, CT स्कैन सब 50% किया है आभा कार्ड पे। ये हमने डिज़ाइन किया है, हमने टाइप किया है। उस लोगों से क्यों किया कि किसी के वास्ते लोगों को आभा कार्ड काटने के लिए प्रवृत्त किया जाए। आभा कार्ड का काउंट बढ़ना चाहिए। बहुत बड़ी यह पोटेंशियल बाकी है। और ये आभा कार्ड जब तक जनरेट नहीं होता तब तक सेंट्रल गवर्नमेंट का कोई डिज़ाइन होने वाला नहीं है। NCD MO पोर्टल लॉगिंग के लिए हमारी टीम आपके पास आएगी। फर्क इतना है, इधर जो बाकी सेंटर है वो सेंटर वाले बेनिफिशरी का इंतज़ार करते हैं, लेकिन हमें ऐसा ऑर्डर मिला है हम बेनिफिशरी के पास जाते हैं। ये हमारा फ़र्क है। इसका हमारी स्ट्रेटेजी है। और हमारी टीम, हमारा वर्कर्स, आप जिधर बुलाएंगे उधर आएगा। आपसे कोई चाय पानी की भी अपेक्षा नहीं रखेगा। ये क्लियर है। सब देते हैं बोलने वाले हम ग्रुप करेंगे, उसमें हम डिज़ाइन करेंगे। और फिर मैं एक आपका शुक्रियामंद हूँ। आज जिसने जन्म लिया वो बच्चा और कल मरने वाला आदमी, ये एज लिमिट है। और एक योजना या ठिकाणी हे दादा बसलेत, राष्ट्रीय वयोश्री योजना। आपको मालूम है क्या? नहीं मालूम? सर लॉगिंग करून घ्या। प्रचंड मटेरियल आलेलं आहे। स्टिक, कानातलं मशीन, चष्मे, हे सर्व मटेरियल आणि फ्रीमध्ये द्यायचं आहे ना। हे तुमच्याकडनं वाटप करू आपण। राष्ट्रीय वयोश्री योजना, योजनेचं नाव वयोश्री। हा आणि माझ्याकडे ज्या योजना आहेत, मैं जो योजना रन कर रहा हूँ उस योजना के नाम की शुरुआत PM से होती है। ये नहीं, मैं PM का आदमी नहीं हूँ, मैं भारत का आदमी हूँ। उसका अलग मैसेज जाएगा। तो धन्यवाद। आपको 14 की मेरे पास है। ई मुद्रा के लिए सब स्ट्रेटेजी हमने करके रखी है।
उसका सब नॉर्म्स कंडीशन, आभा कार्ड का सब नॉर्म्स कंडीशन। अभी इधर आप जो लोग बैठे हैं यहाँ से अभी ई श्रम कार्ड के निकालिए, आभा कार्ड निकालिए। 5-10 मिनट में हम आपको रिजल्ट देने वाले हैं। और यदि आपने प्रिंटर दिया, प्रिंटर चाहिए हमें, तो वो जो कार्ड निकाले वो कार्ड का वितरण भी हम महाराज जी के हस्ते करेंगे। और ये हम पे बहुत मेहरबानी होगी। बताता हूँ। तर धन्यवाद। छत्तीस डिस्ट्रिक्ट में मेरे डिस्ट्रिक्ट मैनेजर है, 288 तालुका में मेरे तालुका कोऑर्डिनेटर है, और 3000 मेरे पास टीम है। आप जिधर बुलाएंगे उधर हमारी टीम आएगी, आपका केवाईसी पूरा करके देगी। हाँ बोला, सॉरी। ठीक है, नमस्कार।